Dear student, we are seeing problem set 2. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 2 आपण त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामधलं 14 एक्झाम्पल. इन अँड आयसोसेलस ट्रँगल, समद्विभुज त्रिकोण काय दिलेलं पहा की लेंथ ऑफ द कॉन्ग्रंट साइड इज 13 सेंटीमीटर. एकरूप बाजू ज्या आहेत, समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजू ज्या आहेत, तर त्या एकरूप बाजूंची लांबी आपल्याला त्या ठिकाणी 13 सेंटीमीटर त्या ठिकाणी दिलेली. त्याच्यानंतर पुढे इट्स बेस इज 10 सेंटीमीटर. त्याचा असणार तर काही पाया जो आहे तर त्या पायाची लांबी आपल्याला त्या ठिकाणी 10 सेंटीमीटर त्या ठिकाणी दिलेली. आणि पुढे काय सांगितलंय, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स अपोजिट टू द बेस अँड द सेंटर. तर आपल्याला त्या ठिकाणी असणार तो काही पाया जो आहे तर त्या पायाच्या समोरील असणारा तो काही बिंदू जो आहे तर तो बिंदू आणि असणारा तो काही सेंटर आहे म्हणजे मध्यबिंदू याचं असणार ते काय अंतर जे आहे तर ते अंतर आपण त्या ठिकाणी शोधायचे. पाहिजेसाठी आपल्याला डायग्राम मी फक्त त्या ठिकाणी काय केलेलं आहे की समद्विभुज त्रिकोण त्या ठिकाणी काढले. तो आता कोणता काढलेला आहे त्या ठिकाणी की लेफ्ट की ट्रायंगल ABC be the given isosceles triangle. या आकृतीमध्ये आपल्याला ABCD हा त्या ठिकाणी समद्विभुज त्रिकोण आहे. त्याच्यानंतर काय काय दिलेले पहा की AB कॉन्ग्रंट साइड आपल्याला दिलेली AB आणि AC या असणार तर काही कॉन्ग्रंट साइड जे आहे तर त्या कॉन्ग्रंट साइड कितीचे दिलेला आपल्याला 13 सेंटीमीटर. त्याच्यानंतर असणार जो काही बेस जो आहे तर तो बेस आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी BC आहे. हा BC किती दिलेला आपल्याला तर त्या ठिकाणी 10 सेंटीमीटर त्या ठिकाणी. आता याच्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करायचं. काय कन्स्ट्रक्शन करायचे आपल्याला की ड्रॉ सेगमेंट AM. या ठिकाणी AM मी दाखवलेलं आहे. AM कशाला काढायचं आहे, परपेंडिक्युलर साइड BC. अशा पद्धतीने आपण काय करू तर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन जे आहे कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करू. काय सांगतोय की ड्रॉ AM परपेंडिक्युलर टू साइड BC. काही ठिकाणी परपेंडिक्युलर जर असेल तर त्या ठिकाणी तो 90 डिग्री असणार आहे. आता या ठिकाणी काय कन्स्ट्रक्शन केली तर ती मी त्या ठिकाणी लिहितो की ड्रॉ सेगमेंट AM परपेंडिक्युलर साइड BC सच दॅट कशी तर B', M', C अशा पद्धतीची असणारी काही कन्स्ट्रक्शन जी आहे तर ती कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी केली. बरोबर, अशी कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी आपण केली. आता या ठिकाणी पहा सर्वसाधारणपणे आपल्याला काय विचार करायचा हा त्या ठिकाणी की ट्रँगल AMB आणि ट्रँगल AMC या दोन त्रिकोणाचा विचार करतो आपण की इन ट्रँगल आता दिसतंय का तुम्हाला ठिकाणी लिहितो पहिल्यांदा. इन ट्रँगल AMB and triangle AMC हा एक त्रिकोण आणि हा एक, या दोन त्रिकोणांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर पहा त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात येत नसते. काय लक्षात येत नसते की अँगल AMB पुन्हा या ठिकाणी दुसरा असणारा काही ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल कोणता आहे पहा सॉरी अँगल AMC. अँगल AMC या दोघांची मापं कशी आहेत 90 डिग्री आहे. दोघांची असणारी काही मापं जी आहेत तर ती 90 डिग्री आहे. कशावरून तर कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी केली किंवा गिव्हनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी म्हणतात दिलेलं आहे. त्या ठिकाणी मी काय म्हणतोय गिव्हन त्या ठिकाणी म्हणतोय हे आपल्याला त्या ठिकाणी ते केलेले प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिले. बरोबर, दोन्ही अँगल जे आहे तर ते दोन्ही अँगल किती दाखवले आपण 90 डिग्री. त्याच्यानंतर पुढे पहा तर हे जर त्या ठिकाणी 90 डिग्रीचे अँगल जर असतील तर हा राईट अँगल ट्रायंगल झाला आणि याच्या असणाऱ्या ह्या हायपोटेनस
कर्ण पुन्हा आपल्या लक्षात येत नसते ही 13 सेंटीमीटर आहे, ही सुद्धा 13 सेंटीमीटर आहे. म्हणजे हे हायपोटेनस जे आहे तर ते हायपोटेनस कसे दाखवता येईल आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवता येईल. आणि म्हणून पुढे त्या ठिकाणी म्हणतो मी त्या ठिकाणी पहा की हायपोटेनस या ट्रायंगलसाठी आहे AB. आणि दुसरा हा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्याच्यासाठी असणारे काही हायपोटेनस कोणती आहे AC. हे दोन्हीच्या दोन्ही कशी आहेत तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहे. बरोबर कसे आहेत तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहे. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिले गिबनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते दिले आहे. बरोबर त्याच्यानंतर या दोन त्रिकोणामध्ये त्या ठिकाणी हायपोटेनस जे आहे तर त्या हायपोटेनस आपण त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवतो. पुन्हा या दोन्ही त्रिकोणासाठी ही जी काही ब्ल्यू कलरमध्ये असणारी काही साईड जी आहे तर ती साईड कशी आहे कॉमन त्या ठिकाणी. आणि म्हणून पुढे आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल की साईड AM कॉन्ग्रंट साईड AM. काय कारण लिहिणार या ठिकाणी कॉमन साईड दोघांनाही त्या ठिकाणी ती भुजा जी आहे तर ती भुजा कशी आहे तर त्या ठिकाणी सामायिक अशा प्रकारची असणारी काही भुजा. बरोबर मग आता पुन्हा एकदा पहा ही जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणामध्ये आपण नेमकं काय दाखवतो तर एका कर्णाशी दुसरा कर्ण त्या ठिकाणी एकरूप दाखवला आणि एक भुजा काय दाखवली आपण त्या ठिकाणी सामायिक दाखवली कॉमन दाखवली. तर बाय हायपोटेनस साईड थेरम म्हणजे कर्ण भुजा प्रमेयानुसार हे दोन्ही असणारे काही ट्रायंगल जे आहेत तर ते ट्रायंगल काय दाखवतील आपल्याला कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवतो. आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हणतो बाय द थेरम ऑफ कोणता थेरम तर त्या ठिकाणी आपल्याला हायपोटेनस साईड थेरम हायपोटेनस साईड थेरम नुसार हे जे काही दोन ट्रायंगल जे आहेत तर ती दोन ट्रायंगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट ट्रायंगल AMB कॉन्ग्रंट ट्रायंगल AX. पुन्हा एकदा लक्षात घ्या या दोन त्रिकोणामध्ये काय केलं आपण एका कर्णाशी दुसरा कर्ण त्या ठिकाणी एकरूप दाखवला आणि ती सामायिक भुजा कशी दाखवली कॉन्ग्रंट त्या ठिकाणी. आणि म्हणून कर्णभुजा कसोटीनुसार किंवा कर्णभुजा प्रमेयानुसार ही दोन्ही ट्रायंगल कसे म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आपण दाखवतो. दोन ट्रायंगल जर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट जर असतील तर त्याच्या संगत भुजा कशा असतात प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतात किंवा एकरूप त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून याच्या ज्या काही संगत भुजा आहेत आता संगत भुजा ज्या आपल्याला लागतात त्याच आपण विचार करू आपल्याला या संगत भुजा लागतात. आणि म्हणून सेगमेंट BM कॉन्ग्रंट सेगमेंट MC जिथे मी करस्पॉन्डिंग साईड्स CSC ज्या ठिकाणी दोन त्रिकोण त्या ठिकाणी कसे दाखवले आपण कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवले. दोन त्रिकोण जर एकरूप जर असतील तर त्याच्या संगत भुजा ज्या आहेत तर त्या संगत भुजा कशा दाखवल्या आपण कॉन्ग्रंट म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स आर कॉन्ग्रंट. तिथे एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा ज्या आहेत तर त्या संगत भुजा कशा दाखवल्या आपण त्या ठिकाणी कॉन्ग्रंट तिथे आता याचा वापर आपल्याला पुढे त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणून याला मी त्या ठिकाणी इक्वेशन नंबर काय म्हणतो 1. पण त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय लक्षात येत नसते पहा की सर्वसाधारणपणे इथे पहा त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की आपल्या लक्षात येत नसते की BM इज इक्वल टू काय आलं BM इज इक्वल टू काय आलं CM आलं. याचाच अर्थ काय पहा की BM इज इक्वल टू MC म्हणजे BMचं असणारे काय अंतर आणि CMचं असणारे काय अंतर जे आहे तर ते दोन्ही अंतर कसे आहेत तर त्या ठिकाणी सारखीच आहे. किंवा याच्यात पुढे आपल्याला सांगता येईल म्हणजे काही दोन्ही अंतर जे आहेत तर ती दोन्ही अंतर असणारे जे काही BC साईड जे आहेत तर त्या BC साईडच्या कसे असतील निम्मित आहेत.
सहज लक्षात येईल. टोटल BC किती आहे 10. हे अंतर जे आहे तर ते प्रत्येकी किती असेल 5-5 त्या ठिकाणी असेल. ते आपल्या त्या ठिकाणी सहज लक्षात येत दिसते आणि म्हणून पुढे त्या ठिकाणी आपल्याला पहा BM इज इक्वल टू MC इज इक्वल टू 1/2 इंटू BC. BC आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली 10 त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी पुढे मी म्हणतो की BM इज इक्वल टू MC 2 ने 10 ला डिवाइड केलं तर किती आलं 5. किती आले या ठिकाणी BM इज इक्वल टू CM इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. बरोबर. आता पुढे या ठिकाणी आपण या त्रिकोणाचा विचार करा. पहा इन ट्रायंगल AMB. पहा पुढे लिहितो इन ट्रायंगल AMB अँगल AMB इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री कशावरून तर आपण कन्स्ट्रक्शन जे आहे तर ती कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी केली. या ठिकाणी की ड्रॉ सेगमेंट AB परपेंडिक्युलर टू साइड BC. अशा पद्धतीची कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी केलेली म्हणून त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी रचनेवरून त्या ठिकाणी तो 90 डिग्रीचा आहे. मग असं जर असेल तर पुन्हा त्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगल झाला तर आपल्याला त्या ठिकाणी पायथागोरस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करता येईल. Therefore, by Pythagoras theorem, पण पायथागोरस थेरम आपल्याला माहिती काय आहे की हायपोटेनस स्क्वेअर दॅट इज AB स्क्वेअर इज इक्वल रिमेनिंग साईड. आता रिमेनिंग साईड कोणते आहे AM आणि BM यांचं स्क्वेअर त्या ठिकाणी करावं लागेल. AB स्क्वेअर आणि BM स्क्वेअर यांचे काय करायचे आपल्याला तर त्या ठिकाणी सम त्या ठिकाणी. बरोबर. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज कुठ करू बा. AB ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 13 स्क्वेअर इज इक्वल टू पाहिजे AB डबल झाले. या ठिकाणी हायपोटेनस AB या ठिकाणी AM आहे. AM स्क्वेअर प्लस BM ची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी काढली किती आली 5 स्क्वेअर. Therefore, 13 स्क्वेअर किती आला 169 इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर आला 25. 25 ट्रान्सफर करू 169 मायनस 25 इज इक्वल टू AM स्क्वेअर. Therefore, AM स्क्वेअर इज इक्वल टू 169 मायनस 20. 9 मधून 5 गेले 4 राहिले. 6 मधून 2 गेले राहिले 4 राहिले 1 किती आलं 144. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेतली. AM इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 12 सेंटीमीटर. पहा AM जे आहे तर त्या AM ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला त्या ठिकाणी 12 सेंटीमीटर. आता पुढे जे आपल्याला BM इज इक्वल टू MC मिळालेलं आहे तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणू इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी. पण ज्या अर्थी BM इज इक्वल टू MC आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. बरोबर. मग असं जर असेल दोघं कसे आहेत समान आहे म्हणजे त्यांची लांबी त्या ठिकाणी समान आहे. समान असेल तर AM काय असली पाहिजे तर त्या ठिकाणी मीडियन त्या ठिकाणी असले पाहिजे. पुढे फ्रॉम इक्वेशन 1 BM इज इक्वल टू MC. बरोबर. आणि याच्यावरून आपल्याला सांगता येईल असं जर असेल तर काय म्हणता येईल आपल्याला की सेगमेंट AM इज ऑल्सो द मीडियन. ही काय असली पाहिजे या ठिकाणी मध्यगा जी आहे तर ती मध्यगा असली पाहिजे. कारण मध्यगेची असलेली काही डेफिनेशन जे आहे तर त्या डेफिनेशनवरून आपण त्या ठिकाणी बोलताना दिसतो. बरोबर. सेगमेंट AM काय असले पाहिजे तर त्या ठिकाणी ती मध्यगा असते. मग आता सर्वसाधारणपणे मध्यगा जर असेल तर पहा पुढे ही सेंट्रॉइड मध्यबिंदू तो आपला दाखवायचा त्या ठिकाणी राहिलाय. या ठिकाणी दाखवते
हा जो काही सेंट्रॉइड आहे, कोणता सेंट्रॉइड आहे तर तो सेंट्रॉइड जी लाईज ऑन इट. एम जर त्या ठिकाणी मध्यभागात असेल तर हा जो काही मध्यबिंदू जी जो आहे तो काय आता दिसतोय तर ती असताना जी काही मध्यका जी आहे तर त्या मध्यकेवर त्या ठिकाणी तो असला पाहिजे. मग आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला बाय द प्रॉपर्टी ऑफ द बाय द सेंट्रॉइड प्रॉपर्टी ऑफ द टँक, पुढे काय होणार आहे मी बाय द सेंट्रॉइड प्रॉपर्टी ऑफ ट्रँक. या ठिकाणी मध्यबिंदूचा असणारा जो काही त्रिकोणाचा असणारा जो काही गुणधर्म होता तर तो गुणधर्म आपला त्या ठिकाणी काय असतो तर त्या ठिकाणी व्हर्टेक्स पासून तो असणारा जो काही सेंट्रॉइड जे आहे तर त्या सेंट्रॉइडचं असणारं जे काही अंतर जे आहे म्हणजे एजे अंतर जे आहे तर ते एजे अंतर कसं असतंय तर सर्वसाधारणपणे ते असणारी जी काही मध्यका जे आहे कोणती मध्यका आहे एम आणि त्या मध्यकेच्या काय असते 2/3 टाइम्स त्या ठिकाणी काय सांगितलंय एजी इज इक्वल टू 2/3 टाइम्स मीडियम. मध्यकेच्या कसं असते 2/3 टाइम्स. तिथे आपल्याला काढायला काय सांगितलं तर एक लक्षात घ्या फाइंड द डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स अपोजिट टू द बेस अँड द सेंटर. आणि म्हणून या ठिकाणी जो काही सेंट्रॉइड जे आहे तर त्या सेंट्रॉइडचं असणार जो काही पाया जो आहे तर त्या पायासमोरील असणारा जो काही शिरोबिंदू जे आहे तर त्या शिरोबिंदूंचं असणारं जे काही त्या मध्यबिंदूंचं अंतर आपल्याला त्या ठिकाणी करायचं म्हणजे तर ते अंतर आहे एजी. आता याच्यामध्ये पुढे एजी इज इक्वल टू 2/3 इंटू आता एम आपण या ठिकाणी काढलेली किती आहे तर ती 12 आहे आणि म्हणून त्या ठिकाणी 12 ला डिव्हाइड केलं की 4 आलं जे 2 इंटू 4 जे किती आलं 8 त्या ठिकाणी आलं. आणि म्हणून आपल्याला फायनल अंतर द डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स opposite to the base, opposite to base and centroid is equal to किती आहे तर 8 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल काय करायला आपल्या ठिकाणी सॉल्व करता येईल. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 15. इन ए ट्रॅपिझम ABC समलंब चौकोन ABCD मध्ये काय दिलेले की सेगमेंट AB पॅरलल सेगमेंट DC, रेख AB DC ला त्या ठिकाणी समांतर. त्याच्यानंतर पुढे सेगमेंट BD परपेंडिकुलर सेगमेंट E. सेगमेंट BD जो आहे काय सांगितले की सेगमेंट BD परपेंडिकुलर सेगमेंट E या ठिकाणी लंब. त्याच्यानंतर पुढे की सेगमेंट AC परपेंडिकुलर सेगमेंट BC. सेगमेंट AC जो आहे तर तो सेगमेंट BC ला काय आहे तर त्या ठिकाणी परपेंडिकुलर. त्याच्यानंतर E AD इज इक्वल टू 15, BC इज इक्वल टू 15, AB इज इक्वल टू 25. तर काय सांगितले फाइंड द एरिया ऑफ ट्रॅपिझम ABC. तर आपल्याला समलंब चौकोन ABCDचं असणारं ते काही क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. आता कसं फाइंड आउट करता येईल तर या ठिकाणी आपण ट्रायंगल ADB त्या ठिकाणी विचार करू की इन ट्रायंगल ADB अँगल ADB इज इक्वल टू 90 डिग्री. कशावरून तर सेगमेंट जो आहे तर तो सेगमेंट त्या ठिकाणी आपल्याला परपेंडिकुलर दिलेला आहे म्हणजे गिव्हन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे हा जो काही ट्रायंगल जो आहे ट्रायंगल ADB हा त्या ठिकाणी काय झाला राईट अँगल ट्रायंगल झालं. राईट अँगल ट्रायंगल झालं तर आपल्याला त्या ठिकाणी पायथागोरस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करता येईल.
पायथागोरस थिअरम. पायथागोरस काय पायथागोरस थिअरम आहे तर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साईड कोणते आहे तर AD आणि दुसरी असणारी त्या ठिकाणी पहा कोणते आहे DB. यांच्या स्क्वेअरचे काय करायचे आपल्याला त्या ठिकाणी सम जे आहे तर ती सम त्या ठिकाणी घ्यायला बरोबर. मग आता याच्यामध्ये पहा त्या ठिकाणी AB आपल्याला दिली ती दिलेली 25 स्क्वेअर इज इक्वल टू AD 15 स्क्वेअर प्लस BD बरोबर. जे या ठिकाणी हेच आपल्याला असं लिहिता येईल हा डायरेक्ट लिहितो मी BD स्क्वेअर इज इक्वल टू 25 स्क्वेअर आणि हे त्या ठिकाणी 15 आहे या बाजूला तर त्या ठिकाणी ते मायनस झाले -15 स्क्वेअर. देअरफॉर BD स्क्वेअर इज इक्वल टू 25चा स्क्वेअर आला 625 याचा स्क्वेअर आला त्या ठिकाणी किती आला त्या ठिकाणी 220. पुढे BD स्क्वेअर इज इक्वल तर 625 मधून किती गेले तर त्या ठिकाणी 225 म्हणजे सर्वसाधारणपणे ते किती राहिले 400 त्या ठिकाणी बरोबर. आणि म्हणून पुन्हा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेतली तर पहा आपल्याला काय मिळेल की BD इज इक्वल टू किती आलं 20 आहे. BDची व्हॅल्यू किती मिळाली 20 बरोबर. जशी या ठिकाणी BD जी आहे या BDची व्हॅल्यू आपल्याला 20 मिळेल तशी AC जी आहे तर त्या ACची व्हॅल्यू सुद्धा त्या ठिकाणी किती 20 येईल कारण ती कॉन्ग्रंट आहे. सिमिलरली AC इज इक्वल टू 20 म्हणजे एका कर्णाची लांबी त्या ठिकाणी 20 आली दुसऱ्याची सुद्धा किती नंबर आपण त्या ठिकाणी 20 असतात. आता पुढे आपल्याला त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं काय कन्स्ट्रक्शन करायची की ड्रॉ सेगमेंट DM इथून आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी परपेंडिक्युलर करायचंय की ड्रॉ सेगमेंट DM परपेंडिक्युलर टू A हा एक काढायचा. त्याच्यानंतर पुढे ड्रॉ सेगमेंट CN परपेंडिक्युलर टू साइड A हा प्रत्यक्ष आपण ड्रॉ करू आणि मग त्या ठिकाणी लिहू. आता काय आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी सेगमेंट परपेंडिक्युलर इथून एक काढला त्याच्यानंतर इथून एक आपल्याला त्या ठिकाणी सेगमेंट आहे सेगमेंट याला नावं जी आहेत तर ती नावं आपण द्यायची. ते मी त्याला त्या ठिकाणी M म्हणतो तिथे त्याला त्या ठिकाणी N म्हणतो. परपेंडिक्युलर आहे परपेंडिक्युलर बरोबर. आता ही जी काही कन्स्ट्रक्शन जी आहे तर ती कन्स्ट्रक्शन आपल्याला त्या ठिकाणी लिहायची. काय लिहिता येईल की ड्रॉ सेगमेंट कोणता तर DM परपेंडिक्युलर टू सेगमेंट AB. आता कसा काढायचा आहे तर त्या ठिकाणी सच दॅट A-M-B असा त्या ठिकाणी बरोबर. याच्यानंतर पुढे अँड सेगमेंट CM परपेंडिक्युलर साइड म्हणतो साइड BC सच दॅट आता BC ला त्या ठिकाणी काय करायचं आहे तर तो परपेंडिक्युलर काढायचा आहे. कसा काढायचा आहे तर A-N-B अशा पद्धतीने हे परपेंडिक्युलर जे आहे तर ते परपेंडिक्युलर काय केलं आपण त्या ठिकाणी काढून येते. त्याच्यानंतर पुढे आता पुढे आपण काय करू हा जो काही ट्रायंगल जो आहे ADB याचा एरिया काढू. एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल आता एरिया ऑफ ट्रायंगल कसं काढतो 1/2 इंटू बेस याचा बेस काय करू आपण DB त्या ठिकाणी म्हणू
डी बी इंटू याची उंची काय म्हणू आपण एडी त्या ठिकाणी म्हणू ए डी बरोबर इज इक्वल 1/2 इंटू आता या ठिकाणी डीबी जो आहे तर त्या डीबीची व्हॅल्यू आपण काढ किंवा बीडीची व्हॅल्यू काढली ती किती आहे 20 त्या ठिकाणी आहे म्हणजे 20 इंटू एडी एडी किती दिलेलं आपल्याला 50 पुढे 2 ने 20 ला भागलं 10 आणि 10 इंटू 15 किती आले 150 म्हणजे या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी बी किती मिळाला आपल्याला 150 आहे बरोबर तर त्याच्याने स्क्वेअर युनिट त्याला आपल्याला स्क्वेअर युनिट बरोबर अशाच पद्धतीने पहा ऑल्सो एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी हाच असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर या त्रिकोणाचं असणारं जे काही क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ दुसऱ्या पद्धतीने आपल्याला काढतो पहा ते 1/2 गुणे आता याचा असणारा जो काही पहा हा जो काही ट्रायंगल दिसतोय ए बी बी याचा हा आपण ए बी जो आहे तर तो पाया म्हणून आणि ही जी काही डीएम जी आहे तर ती डीएम काय म्हणून त्याची उंची त्या ठिकाणी म्हणून आणि म्हणून याचं क्षेत्रफळ आपल्याला पाया कोणाचा या ठिकाणी ए बी घेऊ ए बी आणि त्याची उंची कोणती घ्यायची आपल्याला डीएम त्या ठिकाणी डी इज इक्वल पण एरिया आपल्याकडे आहे किती आहे 150 इज इक्वल टू 1/2 इंटू ए बी आपल्याला दिलेले 25 इंटू डी एम बरोबर डी एम पुढे आता या ठिकाणी 2 डिवाइड आहे इकडे गेला तर तो मल्टिप्लाय होईल म्हणजे 150 इंटू 2 आणि हा मल्टिप्लाय इकडे गेला तर तो डिवाइड होईल 25 इज इक्वल टू डी बरोबर आता 25 ने डिवाइड केलं पहा 25 100 25 आता 125 25 26 म्हणजे किती आले 6 इंटू 12 आहे या ठिकाणी डीएम जो आहे तर तो डीएम किती मिळाला आपल्याला 12 त्या ठिकाणी किती मिळाला हा 12 बरोबर डीएम किती मिळाला आपल्याला तर त्या ठिकाणी 12 त्या ठिकाणी मग अशा पद्धतीने हा जर डीएम जर 12 जर असेल तर हाई किती असणार आहे 12 त्या ठिकाणी असणार आहे पहा सिमिलरली CN इज इक्वल टू 12 आता का 12 त्या ठिकाणी असेल तर त्या कोणी पहा पुढे या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे बरोबर पुढे हा किती आला 12 त्या ठिकाणी तर याच्यानंतर बघ ही इन ट्रायंगल बघ आता कोणत्या ट्रायंगलचा विचार करू आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे डीएम येईल पहा डी एम ए हा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलचा विचार करू हा इन ट्रायंगल डी एम ए या ट्रायंगलचा जर आपण विचार जर केला तर पुन्हा आपल्या लक्षात येतं दिसतंय की अँगल डी एम ए इज इक्वल टू 90 गिव्हनमध्ये दिलेली अशा पद्धतीची असणारी काही कन्स्ट्रक्शन जे आहे तर ती कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी केली बरोबर किंवा गिव्हन म्हणता येईल किंवा त्या ठिकाणी मी अजून एक शब्द म्हणतो कन्स्ट्रक्शन आपण काहीतरी रचना त्या ठिकाणी केली आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला असणार जे काही पायथागोरस थेरम जो आहे तर तो पायथागोरस थेरम त्या ठिकाणी आपल्याला पुढे बाय पायथागोरस थेरम का असणार आहे हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे एबी स्क्वेअर रिमेनिंग साईड जे डी एम स्क्वेअर प्लस ए एम स्क्वेअर ए एम स्क्वेअर आता एडी स्क्वेअर एडी किती आहे 15 स्क्वेअर डीएम आपण काढलेला आहे डीएम किती आहे 12 स्क्वेअर प्लस ए एम स्क्वेअर बरोबर पुढे त्या ठिकाणी बघा 12 स्क्वेअर या बाजूला घेतो मी म्हणजे त्या ठिकाणी 15 स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर तर 15 स्क्वेअर किती आला 225 मायनस
12 स्क्वेअर आलं 144 इज इक्वल टू AM स्क्वेअर. बरोबर. therefore AM स्क्वेअर काय की 225 मधून किती गेले 144 गेले. त्या ठिकाणी 5तून 4 गेले 101. त्याच्यानंतर 12तून 4 गेले 108. म्हणजे 81. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स दोन्ही बाजूंची वर्गमूळ आपण घेऊ. AM इज इक्वल टू किती आलं 8. कसं घेतलंय या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स दोन्ही बाजूंची काहीतरी आपण वर्गमूळ जी आहे तर ती वर्ग म्हणजे AM जो आहे तर तो AM किती मिळाला आपल्याला त्या ठिकाणी 8. बरोबर. मग अशाच पद्धतीने पुन्हा आपण त्या ठिकाणी AM जो आहे तर तो AM किती आला आपला त्या ठिकाणी 8 आहे. तर अशाच पद्धतीने असणारा जो काही BN जो आहे हा BN सुद्धा किती असणार आहे सॉरी 8 नाही त्याचं स्क्वेअर रूट जे आहे तर ते स्क्वेअर रूट किती येणार आहे 9 येणार असते 9. AM किती आलं 9 आणि म्हणून सिमिलरली BN इज इक्वल टू 9 हा सुद्धा किती असेल 9 त्या ठिकाणी. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतर पुढे आता याच्या पुढे आपल्याला AB लिहायचं. कोणता लिहायचं AB. आता AB आता हा AB कशाचा बनलेला दिसतोय तर AMचा आहे. AM आहे प्लस MN आहे प्लस NB आहे. बरोबर. AB जो आहे तर तो कशाचा बनलेला दिसतोय आपल्याला तर त्या ठिकाणी AM अधिक MN अधिक N. बरोबर. याचा दरम्यानचा संबंध आपल्याला लिहिता येतो. दरम्यानचा संबंध काय लिहिलेला कोणी की A डॅश M डॅश B आणि पुढे काय लिहिलं कोणी A डॅश N डॅश B. हा जो काही दरम्यानचा संबंध जो आहे तर त्या दरम्यानचा संबंध आता पुढे AB. आता टोटल AB आपल्याला दिलेलं आहे 25. AM ची व्हॅल्यू आपण काढली 9. MN आपल्याला काढायचं आहे. NB सुद्धा किती आहे 9 जे 25 9 की झाले 18 आणि ती इकडे डायरेक्ट मी ट्रान्सफर करतो -18 इज इक्वल टू MN. therefore MN इज इक्वल टू 25 - 18 किती आले 7. MN जो आहे तर तो MN किती मिळाला आपल्याला 7. बरोबर. आता पहा पुढे की इन क्वाड्रिलॅटरल DCMM या क्वाड्रिलॅटरलचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर पहा या क्वाड्रिलॅटरल मध्ये काय सांगितलं आपल्याला काय दिसतंय की सेगमेंट DC पॅरलल सेगमेंट MN आपण त्या ठिकाणी काय सांगितलेले की सेगमेंट DC जो आहे तर तो MN ला पॅरलल. आता कशावरून पॅरलल आहे तर प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे सेगमेंट AB पॅरलल सेगमेंट DC दिलेलं आपल्याला. त्याचं कारण आपल्याला या ठिकाणी लिहितो काय कारण लिहिता येईल की सिन्स सेगमेंट DC पॅरलल सेगमेंट A. बरोबर. आणि दरम्यानचा संबंध आपल्याला लिहिता येईल. काय दरम्यानचा संबंध आहे A डॅश M डॅश N डॅश B डॅश असा दरम्यानचा संबंध जो आहे तो दरम्यानचा संबंध त्या ठिकाणी लिहिता येईल. त्याच्यानंतर पुढे आता की सेगमेंट DM दिसतंय सेगमेंट DM पॅरलल सेगमेंट CN. काय म्हणतोय मी सेगमेंट DM
पॅरलल सेगमेंट सी हा जो आहे तर याला कसा आहे लंब त्या ठिकाणी बरोबर म्हणतोय की सेगमेंट डीएम पॅरलल सेगमेंट सी आहे कशावरून तर परपेंडिक्युलर टू द सेम लाईन आर पॅरलल काय म्हणता येईल परपेंडिक्युलर टू द सेम लाईन आर पॅरलल समांतर रेषांना काढलेले जे काही लंब जे आहेत तर ते कसे असतात तर समांतर त्या ठिकाणी असतात आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आणि देअरफॉर क्वाड्रिलॅटरल BCMN is a parallelogram. या ठिकाणी काय दाखवलं आपण की डीएम जो आहे तर तो डीएम काय दाखवलाय सीएन जो आहे तर त्या सीएन ला कसं दाखवलं आपण त्या ठिकाणी समांतर दाखवलेलं आहे आणि म्हणून चौकोन BCMN काय म्हणता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी तो पॅरलेलोग्राम म्हणजे त्या ठिकाणी तो समांतरभुज चौकोन कशावरून तर याची असणारी काही डेफिनेशन जे आहे समांतरभुज चौकोनाची असणारी काही व्याख्या जी आहे तर त्या व्याख्येवरून त्या ठिकाणी लिहित आहे याच्यानंतर पुढे पण असं जर असेल तर डीसी म्हणतं डीसी आणि असणार जे काही एमएन कसे असणारे सारखेच त्या ठिकाणी असणार आता एमएन आपण काढली एमएन किती काढलेली 7 त्या दोन्ही त्या ठिकाणी समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू कशा असतात तर सारख्याच असतात आणि म्हणून बीसी इज इक्वल टू एमएन इज इक्वल टू किती म्हणणार आपण त्या ठिकाणी 7 त्या ठिकाणी बरोबर आता का तर या ठिकाणी कारण मी त्याला आपल्याला की अपोजिट साइड्स ऑफ पॅरेलेलोग्राम आर इक्वल समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा ज्या आहेत तर त्या कशा असतात तर त्या ठिकाणी समान त्या ठिकाणी असतात आणि म्हणून आपल्याला पुढे एरिया ऑफ ट्रॅपिझम जो आहे तर तो एरिया ऑफ ट्रॅपिझम त्या ठिकाणी काढता येईल त्या ठिकाणी मी पुसून टाकतोय नंतर पुढे देतोय तर आता पुढे एरिया ऑफ ट्रॅपिझम एरिया ऑफ ट्रॅपिझियम काय फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रॅपिझमचा 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल लाईन सम ऑफ पॅरलल लाईन्स इंटू हाईट असा फॉर्म्युला त्या ठिकाणी म्हणजे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर किंवा उंची मग आता पुढे 1/2 इंटू आता पॅरलल लाईन जी आहे तर त्या पॅरलल लाईन कोणत्या आहेत AB आणि DC त्या ठिकाणी असतात आणि म्हणून यांची सम आपण त्या ठिकाणी करू का पॅरलल लाईन कोणती आहेत AB आणि दुसरी आहे DC यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आणि याच्यामधलं लांबांतर आपण घेऊ DM इज इक्वल टू 1/2 इंटू तर AB किती आहे 25 DC जी आहे पहा डीसीची असणारी ती काही व्हॅल्यू जी आहे तर ती डीसीची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढली ती आलेली 7 आली इथे मी 7 इंटू डीएम किती आहे 12 त्या बरोबर 1/2 इंटू याची बेरीज केली 25 आणि 7 किंवा डायरेक्ट त्या ठिकाणी 25 आणि 7 32 गुणिले किती आली 12 यांनी काय करा 12 ला त्या ठिकाणी डिव्हाइड करा 6 आहे जी किती आली तर या ठिकाणी 32 इंटू 6 32 इंटू 6 साडे 12 19 किती आले 119 आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर येत जाईल की एरिया ऑफ किंवा डायरेक्टली तुम्ही एरिया ऑफ ट्रॅपिझम ABCD is equal to 192 स्क्वेअर सेंटीमीटर हे आपल्या त्या ठिकाणी
फायनल आन्सर त्या ठिकाणी असतं. म्हणून आपल्याला सांगता येईल की समलंब चौकोन एबीसीबीचं क्षेत्रफळ किती आलं 192 चौरस सेंटीमीटर.